शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय पोतनीस आणि अनिल परब यांच्या वतीने सुप्रीमो चषकाचं आयोजन सांताक्रूझमधील एअर इंडियाच्या मैदानावरती करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुप्रीमो चषकाचा शुभारंभ करण्यात आला। यंदाचं सुप्रीमो चषकाचं हे 11वं पर्व सुरू आहे। देशभरातील खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी या चषकामध्ये मिळणार आहे। तसेच क्रिकेट रसिकांना देखील रोमांचक सामने पाहण्यास मिळत आहेत। 11व्या वर्षीच्या सुप्रीमो चषक स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे। या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। खास करून अनिल आहेत, संजय आहेत। दरवर्षी मी येतो तेव्हा अनिल आणि संजय आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी माझे शिवसैनिक यांचं कौतुक करत असतो। कारण एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं, पण ती परंपरा कायम चालू ठेवणं आणि नुसती चालू ठेवणं एवढंच नव्हे तर दरवर्षी त्याचं वैभव वाढवत नेणं हे खूप कठीण असतं, खरोखर कठीण असतं। आणि दरवर्षी मी येतो, हा सीझन तोच असतो की IPL एका बाजूला सुरू झालेली असते, IPL रंगात येत असते आणि त्याच वेळेला तेवढ्याच तोडीने ही सुप्रीमो चषक स्पर्धा सुद्धा ही रंगात येत असते। एकूण जर का वातावरण पाहिलं तर IPL दोन्हीकडे आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा आहे आणि आमच्या राजकारणात पण आहे। मी एवढ्यासाठी म्हटले की कोण खेळाडू कोणत्या संघात आणि कोण नेता कोणत्या पक्षात हेच कळत नाही, खेळतायत पण निदान क्रिकेटमध्ये आपल्या लोकांचं मनोरंजन होतं, राजकारणामध्ये तसं नाहीये। मी जास्त बोलणार नाही कारण मगाशी आयोजकांनी जाहीर केले की मैदान खाली करा। मी मैदानातला असलो तरी या मैदानात माझं काम नाही। मी सर्वांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे। आणि हा कार्यक्रम किंवा ही स्पर्धा देशभरामध्ये बघितली जाते। देशभरातले क्रीडापटू किंवा संघ, आता सुद्धा मी गेलो, एक संघ आहे राजकोटचा, दुसरा आपल्या पालघरचा, असे विविध राज्यातले संघ हे दरवर्षी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि अशीच ही स्पर्धा, मागे मी बोललो होतो की याचा अंतिम सामना ब्रेबॉर्न किंवा वानखेडेवरती व्हायला पाहिजे। आता माझं म्हणणं आहे की तर ब्रेबॉर्न आणि वानखेडेवर तर झालाच पाहिजे, पण दिल्लीमध्ये सुद्धा याचा अंतिम सामना झाला पाहिजे। एवढ्या स्पर्धेला यश मिळो ही माझी शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या 11व्या पर्वामध्ये आज हे पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला लाभत आहे। ह्या सुप्रीमो चषकाची सुरुवात जेव्हा करताना मला वाटलं नव्हतं की 11 वर्षाला एवढी क्रेज असेल लोकांमध्ये आणि एवढा आवडीचा विषय आणि आवडीचा हे खेळ होईल। पण संपूर्ण या देशामध्ये, भारत देशामध्ये याची चर्चा असते जवळजवळ 2 महिने। त्यामुळे मला प्रेक्षकांबरोबरच इतर आयोजकांचं सुद्धा लाभ मानायचे। या सुप्रीमोची प्रसिद्धी आयोजक सुद्धा करतात। इतर ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये सुप्रीमोचा उल्लेख केला जातो, त्यामुळे त्याची प्रसिद्धी होते। आणि ह्या सुप्रीमोला यावर्षी आपण जे बक्षीस दिले आहे त्या लोकांचं, या आयोजकांचं, या खेळाडूंचं किंवा टीम ओनरचं या मिळणाऱ्या स्पर्धेतील बक्षिसाकडे नसताना त्या स्पर्धेत मिळणारा विजय हा जो कप आहे तो जिंकण्याची इच्छा आहे। एकूणच किती टीम आहेत त्याविषयी काय सांगा? एकूण किती? संपूर्ण भारतातून 16 टीम आहेत। 16पैकी मुंबईतले 5 टीम आहेत, बाकीचे सगळे मुंबईच्या बाहेरचे टीम आहेत। सगळ्या राज्यातून आले, केरळ आहे, कर्नाटक आहे, दिल्ली आहे, कलकत्ता आहे, राजकोट, गुजरात, गोवा, सिंधुदुर्ग अशा सगळ्या ठिकाणचे इकडे संघ खेळतात। विजेत्यांना कार आणि 9 बाईक या ठिकाणी ठेवलेले आहेत, हे प्रत्येक वर्षी वाढत जाते, काय कारण? एकदम काय सांगाल त्याविषयी? आमचा एक काम करताना माझी स्वतःची पद्धतच अशी आहे, आजच्यापेक्षा उद्या जास्त सरस असलं पाहिजे। आज जे केलं त्याच्यापेक्षा उद्या जर आपण काम करत असेल ना त्याच्यापेक्षा उज्ज्वल झालं पाहिजे। त्यामुळे दिवसेंदिवस दरवर्षी आपण हे स्पर्धेचं बक्षीसच नव्हे तर इतरही सुद्धा गोष्टीमध्ये जास्त भर देतो की गेल्या वर्षापेक्षा उत्कृष्ट झालं पाहिजे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।